मुंबईमध्ये आज उमेदवारी अर्जांची लगबग पाहायला मिळणार आहे। मवियाचे उमेदवार वर्षा गायकवाड आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। तर उमेदवारी अर्ज भरण्याआधी शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केलं जाणार आहे। मवियाचे उमेदवार वर्षा गायकवाड यांना नुकतीच उमेदवारी जाहीर झाली आहे आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुद्धा पाहायला मिळालं होतं आणि आज वर्षा गायकवाड आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करणार आहे। त्याआधी जोरदार शक्ती प्रदर्शन मवियाकडून केलं जाईल। दरम्यान वर्षा गायकवाड यांच्याशी याविषयी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। आज उत्तर मध्य मुंबईमधून महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षाताई गायकवाड आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। माझ्यासोबत आहेत ताई, कशी तयारी केलेली आहेत आजच्या उमेदवारी अर्जाच्या निमित्तानं? कोण कोण उपस्थित राहणार आहेत महाविकास आघाडीच्या वतीनं? महाविकास आघाडीचे आदरणीय सगळे नेते या ठिकाणी उपस्थित राहतील आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मी कालच सर्वांना आव्हान केलेलं आहे की सर्वांनी हा जी महत्त्वाचा टप्पा आहे ज्याच्यामध्ये पहिला टप्पा असा आहे की फॉर्म भरणं आणि दुसरा टप्पा आहे की इलेक्शनचे 20 दिवस काम करणं। आणि मला वाटतं पहिल्या टप्प्यामध्ये खूप लोक येतील, मला आशीर्वाद देतील, कारण मी सर्वांना आव्हान केलं होतं की आपण यावं आणि मला आशीर्वाद द्यावा, कारण ही निवडणूक माझ्यासाठी खूप मोठी निवडणूक आहे, राष्ट्राला दिशा देणारी निवडणूक आहे आणि पहिल्यांदा जे आहे ते मी लोकसभेचा उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहे। त्यामुळे मला अपेक्षा आहे की जनता मला आशीर्वाद देईल आणि भरघोस मताने निवडून आणेल। पर्सनली नसीम भाई जगताप म्हणजे सगळ्यांशी भेट घेतलेली आहे आणि त्यांनी मला सांगितलं की ताई आम्ही तुझ्याबरोबर आहोत आणि आमच्या कुठल्याही तऱ्हेने आम्ही काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत आणि राहुलजींच्या विचाराशी बांधलो आहोत। त्यामुळे मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये ते प्रचाराला लागतील। याआधी तुमचे बाबा देखील त्या मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती, तसंच समीकरण पाहायला मिळतंय। किती आठवण या क्षणाला त्यांची येते? थँक्यू, मला कोणीतरी हा प्रश्न विचारला, कारण खरं तर मी माझ्या वडिलांची खूप मला आज आठवण येते, कारण पहिल्यांदा मी फॉर्म भरते आणि मला आनंद आहे। नक्कीच ताई, निवडून आल्यानंतर लोकांसाठी काय करणार आहेत? काय नेमके तुम्ही पहिला प्रश्न त्यांचे सोडवणार? मला प्रश्नाची जाण आहे आणि मी काम करणारी बाई आहे, त्यामुळे मी काम करेन एवढंच मी सांगते। खूप खूप धन्यवाद। नक्कीच सर, आपण पाहू शकतो की बाबांनीही त्याच मतदारसंघातून निवडणूक लढवलेली आहे वर्षाताईंच्या, त्यामुळे त्यांचा आशीर्वाद तर असणारच आहे, पण निवडून आल्यानंतर जनतेसाठी त्यांचे जेवढे प्रश्न आहेत ते सोडवण्याची तयारी ताईंची आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित मस्तानसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।